प्रवीण शिक्षण प्रसारक मंडळ गौणगाव द्वारा संचलित श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गौणगाव, विजयनगर, तालुका देवणी व ग्रामीण महिला विकास संस्था देवणी यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्प अंतर्गत चला बालविवाह हद्दपार करू अभियान विद्यालयात आज दिनांक 10 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी आयोजित करण्यात आले होते. तसेच झेप संवाद केंद्राचे उद्घाटन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य उमेश वामनराव पाटील होते, तर प्रमुख वक्ते प्राचार्य संजय स्वामी होते. तसेच उद्घाटक म्हणून ग्रामीण महिला विकास संस्था अध्यक्ष कुशावर्ताताई बेळे मॅडम, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राधाकृष्ण देशमुख सर, बटनपूरचे पोलीस पाटील नामदेवराव पाटील, माजी सरपंच श्री सुरेश वामनराव पाटील, चेअरमन श्री राजकुमार धोंडीराम बिरादार, तसेच जीपकेंद्र प्राथमिक शाळा गौणगावचे मुख्याध्यापक निलेवाड साहेब, माजी पंचायत समिती देवणीचे सदस्य श्री विजयकुमार बोरोळे, दिनकर शहाजी बिरादार, मधुकर बिरादार, सौ मंजुळा शिवपुरे, कृष्णा इंगोले, सौ अश्विनीताई घोगरे, सौ संजना माने, सखी म्हणून अंजली माने, रेखा गायकवाड उपस्थित होत्या. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व झेप केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या संस्थेच्या अंतर्गत विद्यालयात स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम कु शिवपुरे प्रतीक्षा, तर द्वितीय कु बोरोळे धनश्री, तृतीय कु शिवपुरे संध्याराणी व कु आरती आंबेनगरे यांना भेटवस्तू व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते श्री स्वामीसाहेब यांनी बालविवाहाविषयी कायदे, मूल्य शिक्षणाची गरज, प्रत्येक क्षेत्रात मुलींचे प्रमाण याबद्दल मार्गदर्शन केले. तर कुशावर्ता बेळे मॅडम यांनी संस्थेचे कार्य, सामाजिक सेवा, महिलांना सक्षम बनवणे याबद्दल मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी ग्रामीण महिला विकास कार्याचे कौतुक केले. संस्कार, मूल्य शिक्षणाचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण खलील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा माने तानाजी सर यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावातील स्त्री, पुरुष, पालक, विद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.